नोकरशाही या धड्याचा आता आपण अभ्यास करत आहोत. चला तर आता आपण बघत आहोत की जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश दिला. त्याच्यानंतर पुढे लिहिलेलं आहे की महापालिका आयुक्तांनी अंदाजपत्रक मांडलं. त्याच्या पुढे लिहिलेलं आहे की वित्त सचिवांचा राजीनामा आणि पुढचं लिहिलंय की विभागीय आयुक्त महसुलाचा आढावा घेणार. तर वरील चौकटीमध्ये जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, त्याच्यानंतर वित्त सचिव आणि विभागीय आयुक्त अशा काही पदांचा उल्लेख केलेला आहे. तर शासनाच्या आपल्या प्रशासन यंत्रणेतील हे सनदिक अधिकारी असतात. अधिकारी म्हणजे हुकूम सोडणारेच आहेत ते, आणि त्यांची कार्य काय असतात असा प्रश्न हा तुम्हाला पडला असेलच. तर मग कार्यकारी मंडळाची भूमिका स्पष्ट करणाऱ्या प्रकरणात आपण बघितलं की प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ नव्या कायद्याचं प्रस्ताव तयार करतं, तसंच धोरणही ठरवतं. शासनाची धोरणं ही प्रत्यक्ष कार्यवाहक आणणारी व कार्यकारी मंडळाच्या नियंत्रणाखाली असणारी अशी एक प्रशासकीय यंत्रणा ही नोकरशाही म्हणून ओळखली जाते. आणि मग प्रस्तुत पाठात आपण नोकरशाहीचं महत्व समजावून घेणार आहोत. चला तर आता विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या पण देशातील शासन संस्थेला मूलभूत अशी दोन प्रकारची कार्य पार पाडावी लागतात. एक म्हणजे देशाचं परकीय आक्रमणापासून व अंतर्गत सुरक्षा विषयक धोक्यांपासून संरक्षण करायचं आणि नागरिकांना संरक्षण आणि सुरक्षितेमध्ये ठेवायचं. दुसरं आहे नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा पुरवून त्यांचं दैनंदिन जीवन हे अधिक कसं सुरळीत होईल की ज्या योगे त्यांना आपला आणि समाजाचा विकास हा साधता येईल. आणि यापैकी पहिल्या कामासाठी देशाची संरक्षण यंत्रणा सज्ज असते. या सेवा अंतर्गत सुरक्षिततेसाठी नागरी सेवेला मदत करतात आणि मग त्यातील सेवांना आपण लष्करी सेवा म्हणतो. काय म्हणतो? लष्करी सेवा. दुसऱ्या कामासाठी प्रशासकीय यंत्रणा ही उभी केली जाते आणि त्यास आपण सनदी सेवा म्हणजे सनदी सेवकांच्या या मोठ्या यंत्रणेला नोकरशाही असंही म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? नोकरशाही सुद्धा म्हटलं जातं. तर मंत्री या विषयातील काही तज्ञ नसलेही परंतु त्याला व्यापक लोकहित हे काय आहे याची जाणीव असते. बरोबर? मंत्री कुठलाही म्हणजे त्या विषयातला तो तज्ञ जरी नसला तरी व्यापक लोकांचं हित कशामध्ये आहे याची त्याला जाणीव असते. आणि मंत्र्यांच्या खात्याचे सचिव आवश्यक अशी तज्ञता किंवा योग्य सल्ला देतात आणि हे सचिव सनदी सेवेतून नेमले जातात. आणि मग लोकांची इच्छा आणि प्रशासकीय तज्ञता यांचा समन्वय अशा प्रकारे संसदीय पद्धतीत आपण साधला जातो. विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला आवर्जून एक उदाहरण द्यावंसं वाटतं इथं की देशातील परकीय आक्रमणापासून आणि अंतर्गत सुरक्षा विषयी. आता बघा, परकीय आक्रमणापासून तर ते मदत करतातच लष्कर, परंतु काही ठिकाणी पूर स्थिती आली किंवा काही आपत्ती आली. आता बघा, उदाहरणार्थ आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की काही ठिकाणी पूर आले होते. मग तिथं काय मागवलं होतं? लष्कर मागवलं होतं. खूप मोठा पूर आला की खूप पाणी आलं की मग माणसं फसतात किंवा चिखलदऱ्यामध्ये अडकतात, तर यावेळेस लष्कर येतं आणि मग ते लोक यांना सगळ्यांना मदत करतात. अशा रीतीने आलं लक्षात? पुढे जाऊया. नोकरशाहीचे स्वरूप हे कायमस्वरूपी यंत्रणा. तर कर गोळा करणारी, पर्यावरणाचं रक्षण करणारी, कायदा व सुव्यवस्था राखणारी, आपल्याला सामाजिक सुरक्षितता देणारी ही जी नोकरशाही आहे
आपलं काम हे सातत्याने करत असतात आणि याचं कारण ही कायमस्वरूपी असते. दर निवडणुकांनंतर नवे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ हे सत्तेवर येऊ शकते, परंतु त्यांच्या नियंत्रणाखाली नोकरशाही कधी बदलत नाही. तिचं अस्तित्व हे कायमस्वरूपी असतं. आता राजकीय दृष्ट्या तटस्थ भूमिका काय असते बघूया आपण. नोकरशाही ही राजकीय दृष्ट्या अगदी तटस्थ असते. याचाच अर्थ काय की कोणत्याही पक्षाचं शासन हे अधिकारावर येतो त्या शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी नोकरशाहीत त्याच कार्यक्षमतेनं व निष्ठेनं ही केली जाते आणि त्या संदर्भात संधी सेवकांनी राजकीय भूमिका घ्यायच्या नाही अथवा आपल्या राजकीय मतानुसार काम करायचं नाही. एखादा पक्ष निवडणूक हरल्यामुळं सत्तेवरून दूर होतो व दुसऱ्या पक्षांचे सरकार त्या अधिकारावर येते. मग पहिल्या सरकारची काही धोरणं जी केलेली असतात हे नंतरचं सरकार बदलू शकतं, त्याच्यामध्ये बदलाव आणू शकतं. अशा परिस्थितीमध्ये नोकरशाहीने तटस्थ राहून आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. बघा किती खाचखळगे, किती अगदी भरपूर असं सविस्तरपणा ह्याच्यामध्ये आहे आपल्या राजकारणामध्ये, आपल्या नोकरशाहीमध्ये, आपल्या देशामध्ये, आपल्या नागरिक शास्त्र या विषयामध्ये. तर आता आहे अनामिकता. अनामिकता म्हणजे एखाद्या धोरणाच्या यश आणि अपयशाला नोकरशाहीला थेटपणे जबाबदार न ठरवता त्याचं स्वरूप हे अनामिक ठेवणं आणि आपल्या खात्याचा कारभार हा कार्यक्षमतेनं चालवत राहायचा ही मंत्र्याची जबाबदारी असते. मग एखाद्या खात्याच्या अकार्यक्षम कारभारालाही मंत्र्यांना जबाबदार धरलं जातं. संधी सेवकांवर जाहीर टीका होत नाही. संसद ही खात्याच्या गैरव्यवहारासाठी मंत्र्यांना जबाबदार धरते आणि मग या संदर्भातील उत्तरदायित्व मंत्री स्वतः घेतात आणि नोकरशाहीला संरक्षण देतात. पुढचा मुद्दा आहे भारतातील नोकरशाहीचं महत्व काय. भारतातील आपल्या नोकरशाहीची ही रचना अतिशय व्यापक आणि गुंतागुंतीची अशी आहे. स्वातंत्र्योत्तर काळापासून जे अनेक महत्वाचे आपण बदल करण्यात आलेले आहेत त्यांची अंमलबजावणी या यंत्रणेनं अगदी प्रभावीपणे केली आहे आणि आज आपल्याला जे अनेक चांगले सामाजिक असे बदल दिसतात त्याचं कारण म्हणजे भारतीय नोकरशाहीनं ते धोरणाच्या अंमलबजावणीतून सामान्य नागरिकापर्यंत आणलेले आहे आणि नोकरशाहीमुळे राज्य व्यवस्थेला एक स्थैर्य लागतं. पाणी पुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शेती सुधारणा, प्रदूषणास प्रतिबंध अशा अनेक सेवा आपल्याला सातत्यानं ह्या विनाखंड मिळत असतात आणि त्याच्यामुळं समूहाच्या दैनंदिन जीवनाला एक स्थैर्य असं लागतं. पुढे आपण काय शिकलो या संदर्भात पुढील विधानं चूक की बरोबर ते ओळखून चुकीची विधानं तुम्हाला दुरुस्त अर्थात करायची आहे. आता ती 2 आहेत विधानं, ती मी वाचत नाही, परंतु तुम्ही व्यवस्थित वाचून त्याची उत्तरं आपल्या वहीमध्ये नमूद करायची. चला तर मग पुढे जाऊया आपल्या पुढच्या विभागामध्ये.